मित्रांनो, तर चला मी तुम्हाला सांगतो की आता मी कसा ब्लॉग बनवत आहे बघा. तर सकाळी माझी रूटीन कशी असते, मी राऊंड मारून येतो. राऊंड मारल्यावर पूर्ण अंग गरम होतं. तर मग मी सकाळी वहिनीला थोडी मदत म्हणून एक इथलं पूर्ण पट्ट्यातलं झाडून वगैरे काढत असतो खराट्याने. कारण की कसं आहे, खराट्याने झाडलं का कंबर वाकती, थोडी कंबर वाकल्यावर थोडी लवचिकपणा येतो. आणि जरा वर्कआउट होऊन आल्याच्या नंतर अंग मोकळं करण्यासाठी थोडंफार काहीतरी केलं ना बरं असते. कोणी योगा करत आहे, मी ते पण करतो. पण मग हे एक छान मदत म्हणून झाडून तर खूप छान एवढा परिसर मी झाडून काढतो. आणि इकडं पण परिसर. आणि पण बघा, आता चुलीवर पाणी ठेवतो आम्ही सकाळी थंडीचं. तर पाणीला जाळ पण लावला, गरम गरम पाणी झालेलं आहे, मस्तपैकी आंघोळ करायच्या. आणि मी तर गार पाण्यानेच आंघोळ करतो, फक्त पोरं आणि वहिनी करतात. तर त्याच्यानंतर मग मी असंच ते झाल्याच्या नंतर परत झाडझपाई इकडली पण करतो, सगळं सर्वांचं आहे बा. आणि हे तर हे पिल्ल्यांचं आहे बघा, ह्या 2 पिल्ल्यांसाठी आम्ही असं केलेलं आहे रात्रीला. तर थंडीमुळं वरतून पूर्ण पॅकिंग केलेलं आहे. तर ते झोप बसतात याच्यामध्ये, तेव्हा 2च पिल्ले आहेत बघा. चला रे, चला रे, इकडे अरे, चला चला चला, लवकर आली बघा. आलं का लगेच परत यांना खाला दाखवतं बा, लगेच जातात. 2च आहेत पा, खूप मस्ती करतात ते पण. आणि ते खूप अवघड, हा तो लय अवघड आहे बघा कसा करतो. पाहिलं त्याला खायला, त्याला असं वाटतं माझ्या संग सकाळी मस्ती करावं, माझ्या संग राऊंड पण मारतो तो. मी पळलो का लगे माझ्या पाठीमागं पळतो. एका याच्यामध्ये आहे बघा तुम्ही, मी एक टाकलेला एकामध्ये, लाईव्हमध्ये आहे तो, लाईव्हमध्ये. तर हे त्याचं घर आहे त्यांचं किती घाण केलेली असते. तर रोज सकाळी मला हेच रास्तं, एवढं साफसफाई झाल्याच्यानंतर एवढं पण मी पूर्ण रूम त्यांची साफ करीत असतो, एकदम स्वच्छ. कारण की जेवढे स्वच्छ ठेवतो ना, तेवढ्या बा कशी पॅक आहे एकदम, म्हणजे थंडीच नाही वाजत त्यांना. माझ्या मिसेसनं सगळं पॅकिंग केलेलं आहे ते, वरतून सगळ्या गोष्टी टाकेल्या आहेत, साडी, काही बारदाणे वगैरे, हे सर्व एकदम पॅक आहे. हवा जायला कुठंच चान्स नाही आहे, एकदम पॅक केलेलं आहे आम्ही पूर्णपैकी. पूर्ण बांधून वगैरे घेतलेला आहे. कारण की त्यांची खूप काळजी घेतो आम्ही, त्यांना थंडी नाही वाजली पाहिजे. त्यांना असेच हे इकडं पाहते, दिवसभर मस्त सरतात, जातात, भूक लागली का खातात, लगेच येतात इकडं. आणि ऊस पण आहे ऊस आता मोरडाला लगेच ऊस खाला येते बघा, कसा येतो पाहता बकरा. त्यानं पाहिलं लगेच मी ऊस तोडला, लगेच येतो इकडं. तर बघा कसं बघा आता आलं बघा, बकरा आलं जवळ. ते आता ते कसं आहे माहिती का, त्यांना सवय झालेली आहे. मी सकाळी उठलो का ते माझ्यासोबतच असा पळत राहतो. तेव्हा त्यांना पाणी वगैरे, चारा, आणि चारा थोडा खातात देवा, असा चारा द्या, पाहिलं ना, असा खाऊन ते पूर्ण खात नाही. थोडं इथं, थोडं तिथं, थोडं इथं, थोडं तिथं. त्यांची खूप काळजी घेतो पण आम्ही. कारण की माझा मुलगा, माझी मुलगी, मी कामावर गेलो का माझा मुलगा पाणी वगैरे सर्व करतात. पाणी 2च आहेत, पण खूप छान. आमच्या एक घरातल्या सदस्यावानी आहेत बरं का. ती खूप छान वाटतात ते आम्हाला. असं घरी आलं का गेट वाजला का लगेच तर असं तेव्हा त्या वहिनी साहेब आणि ते एकदम म्हणजे. आणि इथून तसं आम्ही सकाळी आता बकरं पहा कसं येते, चल रे चल रे. अरे खूप आगाव आहे तो, त्याला असं वाटतं माझ्या संग नुसती मस्ती करायला पाहिजे. त्याला मस्ती खूप आवडते. मस्ती म्हणलं का एकदम पाहिलं ना. पण मग तो आगावपणा खूपच करतो. त्याला पण असं करणं लागतं, मला दाबणं लागतं थोडं. तो भेटतो मला, आणि माझ्या मुलाला पण भेटतो. तर मग हे असा करतो, पाहिलं ना. आता त्याची मजा करणं लागते त्याला, थोडे खूपच आवडतं मस्ती करायला. पाहिलं ना पाठीमागं कसा लागतो, पाहिलं ना, पाहिलं ना. त्याला मारणं लागतं, मग असं मार देणं लागतं थोडा हळूहळू पायपानं वगैरे. कारण की ते दुसऱ्यांदा मग असं करणार नाही, याची काळजी घ्यायला लागते. नाही तर तो आहे ना उडूनच डायरेक्ट देऊ शकतो. इकडून गेला का लगेच पाहिलं ना कसा उडतो, असा उडून मारतो माहिती का. नाही, खूप अवघड आहे तो. आणि त्याला खायला पण लागतं. मग त्याला खायला सकाळी उठलं का हे दे ते दे, गहू चार थोडे, जरा परत गव्हाचं पीठ पण चारतो बरं का आम्ही त्याला. गव्हाचं पीठ असा उंडा थोडा, आपल्याला गोटीवाणी आपली पखानी, असं थोडा म्हणजे बॉलच्या पेक्षा अर्धा, दोघांना पण मिळून आम्ही चारतो.